कारण की हे प्रजा तुम्ही आहात म्हणून मी या राज्यामध्ये राणी म्हणून वावरते. हो, सर्व प्रजाजन या राजा मणिपाल यांचे जयघोष करताय. आणि का करू नये? कारण की आम्हाला आनंद झालाय खरा. आणि तू का होऊ नये? कारण की कळू लागलाय तेव्हापासून एकनिष्ठेने भक्ती केली ती माझ्या देवाची हो. म्हणूनच आमचा संसार सुख आणि समाधानी चाललाय. आमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची न्यूनता आजपर्यंत बसली नाही. सदोदित लक्ष्मी आमच्या कन्या देण्यास तत्पर ठरले. हो, खरंच आई बाबांच्या शिशुकुलात मी लहानाची मोठी झाली. योग्य वयात त्यांच्याने माझा विवाह राजा मणिपाल यांच्याने थाटामाटात लावून दिला. आणि त्या दिनापासून मणिमंगळसूत्र मी माझ्या गळीत केलं. आणि पती हेच परमेश्वर त्या दिनापासून मी समजलं. परंतु त्यांचीच मार्ग प्रतीक्षा करते. अजून आढळत कसे नाही. किती पाहावे तरी किती वाटत. म्हणूनच काय म्हणते माहिती आहे?
पूर्वजन्माची पुण्य म्हणाला तुझ्यासाठी पत्नी लाभली सद्गुणी सद्वर्तनी सत्शील काय सांग सात्वी धार्मिक बरोबर दृष्टीने वागणारी अगं काय संसार हा खरा स्नेह असतो हो संसारात पती रममाण होण्यासाठी जी स्त्री मनाच्या एका व्यक्तीने पती परमेश्वर मानून त्या पतीच्या जगाची एका सेवा करते हो तिच्या मनातील अथर विचार भावना परिपूर्ण करणे ही पतीची जबाबदारी नक्की आणि त्याच मात्र आम्ही 6 वर्ष केले हे केवळ तुझ्यासाठी आता थोडा वेळ येण्यासाठी मला वेळ झाला झालाय याचा विचार करतेस ना हो याला काय नाही दरवाजे वस्तू असतात न्यायासाठी येणाऱ्याचं न्यायदान केलं याचं एवढं गणगण मोठी देऊन त्यालाही मुक्त केलं तुझ्या सदनी येणार एवढ्या माझ्या मित्राचा लक्ष काय सांगता अगं माझ्या मित्राला पूर्ण रत्नाचा लाभ झालाय काय सांगता पण हो सर्व संकल्पना पूर्ण झालंय हा पण उदय त्याचं नामांकन आहे याच्यासाठी मला तिथं जावं लागतं तुम्ही तिथे जाणार का? त्याला पुत्र झाला ही आनंदाची गोष्ट आहे परंतु मला एक सांगावं तिथे पुरुषांचं काय का आम्ही बायकोला पण तिथे जाऊ जरा मिळून बसून राहू तुझं म्हणणं खरं हो ना नावाकडे विषय सोहळ आला हा. पुरुषाचं काही कारण आहे तिथं बायका जायला हवं बाळाला बाळकात घेण्यासाठी स्त्रिया जातात पण काय आहे हा मी जर घरात माझ्यासोबत तुलाही तिथं नेलं हा ही जबाबदारी कोण सांभाळणार ते तर आहे तो आणि म्हणून मी तिथं जाणार आहे मी येईपर्यंत या राज्याची सारी जबाबदारी तुझ्या हाती देतोय चालेल काही कमी पडता कामा नाही न्यायासाठी आलेले लोक न्याय द्यायला हवे